आप देख रहे हैं मास इंडिया न्यूज। शेलू शहर में मुस्लिम आरक्षण को लेकर एडवोकेट विष्णु डोले का आमरण अनशन हुआ स्थगित। शेलू शहर के सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट विष्णु डोले मुस्लिम आरक्षण और माटी की मांग को लेकर 4 जुलाई से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के सामने आमरण अनशन पर बैठे थे। उनकी प्रकृति अस्वस्थता के चलते 10 दिन पश्चात शनिवार रात 9 बजे तहसीलदार दिनेश झापले, पुलिस निरीक्षक दीपक बोरसे की उपस्थिति में परवड़ी के उद्योजक सैयद कादर के हाथों नारियल पानी पिलाकर अनशन स्थगित किया गया। इस समय शेख महमूद सर और माजी नगर सेवक शेख रहीम के साथ अन्य कार्यकर्ता उपस्थित रहे। अनशन स्थगित करने के पश्चात मुस्लिम आरक्षण के साथ साथ सारथी मां ज्योति बाटी की धरती पर मुस्लिम छात्रों के शैक्षणिक उन्नति के लिए माटी नामक स्वायत्त संस्था बनाने के लिए व्यापक आंदोलन चलाने का निश्चय किया गया। खऱ्या अर्थाने आरक्षणाची जी तरतूद आहे संविधानामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जे मागास समूह आहे त्याला बरोबरीच्या स्थानामध्ये आणण्याच्या करिता संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे। परंतु आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रात देशामध्ये मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक मागास आहे, परंतु त्याच्या आरक्षणाकडे कुणीही झुंकूनही पाहत नाही आणि ज्यांना नको आहे ते लोक कुठेतरी त्याची पुढाकार घेताना दिसत आहेत। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय तणाव या आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असताना आपण या मुस्लिम आरक्षणाची भूमिका घेऊन हा तणाव निवळला पाहिजे, एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुस्लिमांचे जे काही खऱ्या अर्थाने गरजवंत विद्यार्थी आहेत आणि वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे। या हेतूनं या ठिकाणी सेलूमध्ये सर्वच येथील मुस्लिम बांधवांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन उभं केलं होतं। यासाठी सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत आणि मुस्लिम संघटना आहेत व सर्वच काही राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत त्यांनी सहकार्य केलं। सर्वांचे मी शतशः आभारी मानतो आणि यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये हा जो मुस्लिम आरक्षणाचा लढा आहे हा महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचेल याची दखल सरकार कशी घेईल या पद्धतीने आम्ही सर्वच मिळून नियोजन करू, प्रयत्न करू, एवढं या ठिकाणी सांगतो। या पुढील आंदोलनाची जी रूपरेषा आहे ते आमचे सर्व वरिष्ठ आणि सर्वच या समाजातील विचारवंत यांच्याशी चर्चा करून लवकरच आम्ही जाहीर करू। तहसीलदार साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे, आपण इथे उपोषण करत असताना त्यांना दिलेलं जे निवेदन होतं ते त्यांनी त्यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कक्ष अधिकारी सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये दाखल केलेलं आहे। त्याचं जे काही योग्य ते आपल्याला उत्तर त्याचा जवाब येईल, परंतु तोपर्यंत आपण एक वेगळ्या आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या उद्देशाने काम करणार आहोत। मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम पर फॉलो करें।